नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे इस्राईलला। तर भारतामध्ये असं एक ठिकाण आहे ज्याला मिनी इस्राईल म्हणून ओळखलं जाते, जिथे तुम्हाला इस्राईल लोक तसेच बरेच फॉरेनर लोक दिसतील। तर ते ठिकाण आहे हिमाचल प्रदेशमधलं धर्मकोट। तर आता आपण या मिनी इस्राईलला भेट देणार आहोत, तसंच इकडचे आजूबाजूचे काही हिडन ऑफबीट प्लेसेस सुद्धा एक्सप्लोअर करणार आहोत। माझा धर्मकोटचा आजचा पहिला दिवस आणि मी इथे कॅबने आली। तर मॅक्लोडगंजवरून धर्मकोट फक्त 2 किलोमीटर आहे। धर्मकोट हे असं गाव आहे जिथे सगळे फॉरेनर्स आहेत, मेनली इस्राईल। याला भारतातलं मिनी इस्राईलसुद्धा बोलतात, कारण इथे जर तुम्ही आला तर सगळे मोस्ट करून तुम्हाला म्हणजे फॉरेनर्स दिसतील, त्यामधले इस्राईल खूप आहेत। तर मी जिथे राहिली आहे हॉस्टेलला, तिथेसुद्धा इस्राईल मुली आणि फॉरेनर्सच मुली आहेत माझ्याबरोबर बॅकपॅकर स्टेमध्ये। तर असं हे धर्मकोट आहे। आणि जर तुम्हाला शांत म्हणजे मॅक्लोडगंज थोडंसं ना गर्दीवालं होतं बऱ्यापैकी, आणि मार्केट आणि थोडं क्राऊडेड होतं। जर तुम्हाला असं शांत हवं आहे, नेचर हवं आहे, आणि तुम्हाला म्हणजे बाहेर पडल्या पडल्या असं पूर्ण झाडं असं इथे तुम्ही बघू शकता किती मस्त आहे, तर तुम्ही इथे राहू शकता। खूप छान आणि पीसफुल जागा आहे धर्मकोट। कुठे फिरायला जरी नाही गेलात, बाल्कनीमध्ये बसून फक्त कॉफी प्यायला तरी खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय धर्मकोटला। तर इथे फक्त प्रॉब्लेम आहे की रस्ते असे आहेत, थोडे स्टीफ आहेत। इथे जर तुम्ही स्कूटी वगैरे तुम्हाला मिळते रेंटला, 600-700 रुपये रेंट आहे। पण तुम्ही इथे चालतसुद्धा फिरू शकता। मॅक्लोडगंजवरून तुम्ही चालतसुद्धा धर्मकोटला येऊ शकता। धर्मकोटला आणि बाक्सू वॉटरफॉल आहे, तर बाक्सूसुद्धा तुम्ही फिरू शकता। इथे 2 मार्केट आहेत, एक तर बाक्सू तुम्हाला मी दाखवलं जिथून बाक्सू वॉटरफॉल चालू होतो, तिथे बाक्सू मार्केट आहे आणि ते बऱ्यापैकी चीपर आहे। आणि दुसरं आहे ते इस्राईल मार्केट, जिथे मी आता चालली आहे, आणि ते सुद्धा खूप छान आहे। तर मला ना हे धर्मकोट म्हणजे जाम आवडलं आहे, कारण एकदम शांत आहे, एकदम नेचरमध्ये आहे आणि खूप प्लेझंट वाटतं आहे। तर तुम्ही अशा प्रकारे 2 दिवस मॅक्लोडगंजमध्ये आणि 2 दिवस धर्मकोटमध्ये राहू शकता। आणि मग तुम्ही तुमचा पुढचा प्रवास तुम्हाला जिथे जायचं असेल, जसं बीर माझा आहे प्लॅनमध्ये, लेट्स सी बघू। हिमाचलला यायचं असेल म्हणजे धर्मशाळाला, तर तुम्ही मुंबईवरून डायरेक्ट ट्रेनने येऊ शकता ते पठाणकोटपर्यंत, आणि पठाणकोटवरून बसेस आहेत, तसे शेअरिंग कॅबसुद्धा आहे धर्मशालापर्यंत। तर तुम्हाला ते पोचायला 2 ते 3 तास लागतात, म्हणजे 3 तास मॅक्झिमम। आणि धर्मशाळावरून तुम्ही मॅक्लोडगंजला कॅबने येऊ शकता, कॅबचे 500 रुपये घेतात, धर्मकोटपर्यंतसुद्धा 500 रुपये घेतात। जर तुम्हाला एकदम चिल पेस हवी असेल, म्हणजे जिथे असं एकदम नेचर आहे, शांतता आहे, तर तुम्ही धर्मकोटला राहू शकता। आणि जर तुम्हाला थोडं नाईट लाईफ हवी आहे, वाईब्स हवे आहेत, तर तुम्ही मॅक्लोडगंजला राहू शकता। दोघं पण छान आहेत। मॅक्लोडगंजला मी तुम्हाला दाखवलं काय काय फिरली, आज आपण धर्मकोट फिरूया। धर्मकोटचं हे इस्राईल मार्केट जे फेमस आहे इथल्या युनिक कॅफेसाठी, जिथे तुम्ही निवांतपणे खाऊ शकता, तसेच तुमचं कामसुद्धा करू शकता। तसंच इकडे तुम्हाला सुंदर असं मार्केटसुद्धा आहे, जिथे तुम्ही छान छान कपड्यांची शॉपिंग करू शकता, ऑर्नामेंट्स घेऊ शकता आणि बरंच काही आहे। गल्लीतनं आता आल्यावर इथे आहे ते आहे लामा कुकीज, जे इकडचं फेमस आहे। आणि इकडचा तुम्हाला बाक्सू केक तुम्ही इकडचा ट्राय करा। बाक्सू केक आहे क्या? हां, बाक्सू केक चांगले, आणि यांच्याकडे खूप छान छान अशा कुकीज आहेत। नहीं, ये ब्लैक चॉकलेट है ना बाक्सू के? हाँ जी। और वाइट वाला कौन सा है? नहीं, वो ही देना ये वाला। तर इकडचं फेमस आहे बाक्सू, आणि बाक्सू गाव इकडचं आहे, आणि त्याच्यानं त्याला बाक्सू केक नाव पडलं आहे, आणि हा इकडचा फेमस केक आहे। तर तुम्ही येत असाल तर इथे बाक्सू केक की ट्राय करा। आज मी आली आहे ते बुद्धिस्ट कॅफे, तर जरा मी ट्राय करणार आहे। आता मी दुपारचे 1 वाजले आणि मी आता आली आहे ते बुद्धी ग्रीन म्हणून कॅफे आहे, आणि इथे खूप छान असं फूड मिळतं। तर इथे थोडा मला क्लायमेटचा इश्यू झाला आहे, डायजेशन वगैरे, त्यामुळे मी इथे आले। इथे आपल्याला खूप छान असे स्मूदीज आणि आहेत।
धर्मकोटला तुम्हाला बरेच होमस्टेसुद्धा भेटतील आणि हॉस्टेल्ससुद्धा इथे आहेत. आणि हे प्लेस आहे ना सोलो ट्रॅव्हलरसाठी खूप बेस्ट आहे, कारण इथे तुम्ही निवांत फिरू शकता. नेचर खूप चांगलं आहे आणि ॲटमॉस्फिअर खूपच छान आहे. रात्री तिथे पाऊस झालेला आणि पाऊस होऊन असं वाटलं आज तर म्हणजे काय बाहेर पडायलाच नको, पण आता बघा किती वेदर क्लिअर झालं आहे. तर माझ्या या सोलो ट्रेक दरम्यान मला ही फॅमिली भेटली आहेत, जे आहेत मुंबईवरून आहेत आणि ते मला अमृतसरला पण भेटलेले, फ्लाईटमध्ये पण भेटलेले आणि आता इथे ते धर्मकोटला त्यांनी अचानक मला कॅफेमध्ये बघितलं आणि कॉल केलं आहे आणि आता त्यांच्यावर आम्ही चाललो आहे. ते इथे एक म्युझिकल शो आहे, अगदी वरती आहे तिथे. असं आम्ही ट्रेक करून आता चाललो आहोत. सो आता मी आले आहे, तो आहे आर्ट कॅफे. हर्षी चलो हाय. तर हे माझ्याबरोबर आहेत आणि आम्ही आता आलो इथे आर्ट कॅफेला. तर अशा प्रकारे इस्रायल मार्केटमध्ये कॅफे होपिंग करून मी निघाली संध्याकाळी नड्डी फ्लॅग पॉईंट बघायला. तर नड्डी हे धर्मकोटपासून 3 किलोमीटर अंतरावरती आहे. एक हिडन प्लेससुद्धा बोलू शकतो, पण एक सुंदर असं गाव जे हिमालयाच्या कुशीमध्ये वसलेलं आहे. तर धर्मकोटच्याही पुढे नड्डी हे विलेज आहे आणि इथे आता आपण नड्डीचा फेमस स्पॉट तो म्हणजे नड्डी फ्लॅग पॉईंट बघणार आहोत. आत्ता आम्ही चाललो आहे ते आहे नड्डी व्ह्यू पॉईंटला आणि एवढे छोटे छोटे रस्ते आहेत आणि या रस्त्यातून समोरून आणि इथून अशा दोन्ही साईडने गाड्या जात आहेत. आताच हॉस्टेल मधून कोऑर्डिनेटरनी आमच्यासाठी इव्हेंट अरेंज केला, तो होता नड्डी फ्लॅग पॉईंट. तर नड्डी हे एक गाव आहे धर्मकोटपासूनच 2-3 किलोमीटरवर. तर इथे आता आम्ही आलेलो आहेत. तर ह्याला फ्लॅग पॉईंट म्हणतात. तर इथे आम्ही उतरलो गाडीने आणि आता 100 मीटर चालत चाललो आहे. तर इथे सगळीकडे फ्लॅग आहेत, जे टिबेटियन फ्लॅग लावतात, जे त्यांचे धर्मगुरूचे मंत्र आहेत. तर ते फ्लॅग इथे सगळीकडे आहे आणि ह्याला फ्लॅग पॉईंट म्हणून हा नड्डीचा प्रसिद्ध आहे. तर नड्डीमध्ये बरेच पॉईंट आहेत बघण्यासारखे. तुम्ही नड्डीला स्टेसुद्धा करू शकता. नड्डी खूप एकदम शांत गाव आहे. जर तुम्हाला मॅक्लॉडगंजमध्ये नाईट स्टे करायचं असेल तर नड्डीसुद्धा खूप छान एक ऑप्शन आहे. तर आत्ता आम्ही फायनली आलो होते फ्लॅग पॉईंटला. इथे इथे बरेच फ्लॅग्स आहेत. हा आहे फ्लॅग पॉईंट. म्हणजे इथे खाली पण सगळीकडे फ्लॅग्सच आहेत. जिथे बघू तिथे सगळीकडे झेंडे लावलेले आहेत. असा हा फ्लॅग पॉईंट. तर इथे सगळीकडे फ्लॅगच फ्लॅग आहेत, बाकी काहीच नाही आहे. म्हणजे असा ट्रेक आहे, चालत जायचं आहे आणि जेवढं चालत जाऊ तिथे सगळीकडे असे फ्लॅग्सच आहेत. तर नड्डी फ्लॅग पॉईंट बघून मी निघाले ते नड्डीचं अजून फेमस असं स्पॉट ते म्हणजे नड्डी रिव्हर पॉईंट. तर नड्डी हे खूप शांत असं गाव आहे, जे अगदी हिमालयाच्या कुशीमध्ये वसलेलं आहे. भोवताली खूप मोठ्या अशा पर्वतरांगा आहे, ज्याला ढोलादरच्या पर्वतरांगा असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ह्या गावामध्ये स्टेसुद्धा आहेत आणि खूप सुंदर असं इकडचं निसर्गाचं वातावरण आहे. तर मी चालली आहे ते नड्डीमधले काही फेमस ठिकाणं बघायला. ते म्हणजे नड्डी सनसेट पॉईंट, नड्डी रिव्हर पॉईंट आणि तसंच इथे ऑर्बिट प्लेसेससुद्धा आहेत. तर ते सुद्धा आता मी इथे फिरणार आहे. तर ह्या 2 सोलो ट्रॅव्हलर बरोबर मी आली आहे ते नड्डीला. जय महाराष्ट्र, जय छत्तीसगड. तर ही आहे छत्तीसगडवरून रश्मी आणि हा आहे धुरंधर. हा आहे मुंबईवरून पंजाबी मुंडा फ्रॉम मुंबई, राईट? आणि आता आम्ही आलो आहोत ते नड्डीला. नड्डी जे धर्मकोटच्या पुढे सुद्धा गाव आहे, तर तिथे आलो आहोत. आणि इथे धुरंधर या नावाने मी डोक्यात ठेवलेत. अशी रेंज आहे, बट उसका नाम क्या है? धोलाधार असं बर्फाचं पर्वतरांगा आहेत, ज्या आता आपण बघणार आहोत. तर धर्मकोटच्या पुढे सुद्धा नड्डीला खूप छान असं व्ह्यू आहे. अजून आम्ही पोहोचलो नाहीये, अजून पोहोचणार आहोत. तरी इकडचा व्ह्यू आणि इकडचं क्लायमेट, वातावरण एवढं मस्त आहे. आता पोहोचूच. आता मी आले आहे ते आहे भीम घुसू तडी. त्याला भीम घुसू तडी म्हणतात. म्हणजे असं स्लाईड सारखं तयार झालेलं आहे, घसरगुंडी सारखं.
अब भी लग रहा है हिमाचल में। अभी तक बर्फीले पहाड़ नहीं दिखे थे। उधर ट्रैक करोगे ना तो एक गुना माता टेम्पल है, बहुत फेमस टेम्पल है। मतलब हम जो भी लोकल लोग हैं वो वहीं गलून गुना माता इसके भी ऊपर है। आगे लोग बहुत मानते हैं ना माता को जी। हमारा सोच लो यहाँ से उस टेम्पल के लिए हर मंथ डेली का डेली यात्रा जाएगा, मतलब भंडारा लगेगा डेली। जी। तो कई बार तो ऐसा भी होता है कि उस मंदिर में कोई 20-30 यात्रा हो जाता है इकट्ठे। हाँ। रास्ता इधर क्यों बनाते नहीं है कि ऐसे ही ये है? अभी बनेगा ना टूरिस्ट पॉइंट है तो बनाना चाहिए। अब इसी गाँव से मैक्लोडगंज से वही है क्या भैया पॉइंट? जी जी सामने दुकानें दुकानें मिलेंगी यहाँ पे। रिव्हर पॉईंट हा आहे नदी रिव्हर पॉईंट। इथून वरून ही अशी नदी येते आणि इथे मध्ये ब्रिज आहे आणि हा पॉईंट इथे आहे। वाव, खूप म्हणजे कमी लोक आहेत इथे, कमी टुरिस्ट आलेले आहेत। ऑफबीट प्लेस आहे, खूप मस्त आहे। धर्मकोटच्या थोडंसं पुढे आहे। वातावरण एवढं छान आहे ना, क्लायमेट खूप मस्त वाटतंय। आणि इथे एक छोटासा कॅफे आहे। तर इथे एक असा छोटासा कॅफे आहे, तिथे आता बसून मस्त मॅगी खायची आणि मजा घ्यायची। हिमाचल खरंच एवढे मोठे मोठे डोंगर आहेत ना, आणि पूर्ण असे बर्फाचे आता दिसत आहेत। थोडा आता पाऊस पण पडतोय बारीक बारीक। ड्रिंक वाटर है ये बहुत जगह देखा है। हाँ, मुझे लगा की टाकी का ऐसे करके है। तर हे पाणी आहे त्याचं झऱ्याचं पाणी आहे, जिथे त्यांनी पाईप लावून आणलेलं आहे। वाव, इथे सुद्धा एक छोटासा छानसा असा कॅफे आहे। मेन तर कॅफे आणि त्याचा व्ह्यू ऑसम। इथे एक छोटंसं छानसं असं घर आहे। क्या है घर में? कुछ नहीं है। किती मस्त घर आहे बघा, किती सुंदर आहे। पहाड़ों के बीच ऐसा घर हो, और क्या चाहिए। आता आम्ही या जागेवरती येऊन खातोय सूप। या जागेचं नाव होतं बल रिव्हर पॉइंट, आणि आता आम्ही चाललोय इथे नटी रिव्हर पॉइंटला। हे आहे नटी पॉइंट। तर आता आलो आहोत तो आहे नड्डी पॉईंट, नड्डी व्ह्यू पॉईंट। तर इथून आपल्याला पूर्ण याचे धुलंधर रेंज जी आहे ती दिसते, आणि तसंच सनसेट दिसतो। पण आता पाऊस येणार आहे, त्यामुळे ढग आल्यामुळे सनसेट पॉईंट तर काही दिसणार नाही, पण तुम्हाला दाखवते। हे बघा, पूर्ण असं पावसासारखं झालं आहे, आणि हे सगळे डोंगर खूप सुंदर दिसतंय, सुंदर आहे। तर इथे आता पाऊस चालू झालेला आहे, आणि आम्ही थांबलोय ते एका मस्त टपरीवरती, जिथे छानशी गाणी लागली आहेत। तर हेच आमचं आहे डीजे पॉइंट। ओ वाव, ये नाचो, काय माहोल आहे, माय गॉड। इथे आता गारा पडतायत। वाव, इथे इथे ओ, इथे गारा पडलेली आहे। ओ आता आलो आहोत तो आहे सनसेट पॉईंट। आम्ही लकी होतो की आता आम्हाला इथे सनसेट पॉईंटला यायला भेटलं। पाऊस थोडासा कमी झालेला आहे। तर हे आहे पूर्ण रेंज, ती जी नदीमध्ये जे बघायला येतं ती आहे ही पर्वतरांगा। तर ह्या सगळ्या त्या रांगा आहेत, आणि हेच इकडचा व्ह्यू पॉईंट आहे। आणि आता सनसेट पॉईंट झालेला आहे।
तर अशा प्रकारे नड्डीमधला सनसेट बघून नड्डीमधल्या या दिवसाची माझी सांगता झाली. चला तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका सुंदर ठिकाणाला भेट द्यायला. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. बाय बाय.